हे एव्हरीवन, तर लग्नानंतर आम्ही आलो होतो रात्री लेट. दॅट्स वाय आम्ही लेटपर्यंत झोपलो. दुपारी उठलो आणि मम्मीने बाहेरूनच जेवण ऑर्डर केलं. ते मस्त जेवण केलं आणि नेक्स्ट डे वापस घरी लग्न होतं. म्हणजे मावशीच्या रिलेटिव्हमध्ये लग्न होतं, बट आम्हालासुद्धा पत्रिका होती. सो वाय नॉट, वी आर ऑल्सो गोईंग. सो मी इथे मस्तपैकी रेडी झाले. नॉर्मल ड्रेस वेअर केला, मस्त मेकअप वगैरे केला. पटकन उबेर बुक केली. आम्ही इकडून निघलो चेंबूरला जायला आणि मग चेंबूरवरून माऊ गुड्डू आम्ही जाणार होतो हॉलवरती. मग तिकडे सुद्धा उबेर केली आणि पटकन निघलो बिकॉज आम्हाला फार लेट झालं होतं यार. कधीच आम्ही टायमावर पोचत नाही. मी हर व्लॉगमध्ये बस बोलते की लेट झाला. हॉलपाशी पोचलो आणि लग्न इथे सुरू झालं होतं. मस्त लग्न अटेंड केलं. चला मग लंचचा टाईम झालेला आहे, तर लंच करायला घेऊ. ही माझी लंच प्लेट होती, तर मी ती मस्तपैकी एन्जॉय. आफ्टर लंच मी माझी आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आम्ही सगळ्यांनी ॲक्च्युली, बट मेन माझा व्हिडिओ फर्स्टली काढला गेला म्हणून मी माझा पोस्ट केला. मग इथे आमचे फोटोशूट वगैरे स्टार्ट झाले मस्तपैकी. मग मी तुम्हाला माझं बॅकग्राऊंड दाखवते, किती सुंदर दिसतंय. आणि मग इकडे ह्यांची कपलची रिसेप्शनची एंट्री झाली, जी खूप सुंदर होती. मग डान्स वगैरे हे सगळं फंक्शन सुरू होतं इकडे. हळदीमध्ये असा डान्स करून एन्जॉय करताना ते मी सगळ्यांनाच बघितलं आहे. पण लग्नात पण सगळे एकत्र येऊन असा इथे साईडला डान्स करत होते. लग्न एका साईडला आणि डान्स एका साईडला. खूप छान चालू होतं सगळं. मग आम्ही वापस साईडला आलो, फोटोशूट केला बिकॉज फोटोशूट तर कधीच आमचा थांबत नाही. मग फोटोशूट केला आणि मग लग्न झाल्यावरती नवरा नवरीला बाय बोललो आणि निघलो आमच्या घरी. मग आता टाईम आला आहे माऊला पण बाय बोलायचं आणि गुड्डूला. सो बाय बाय. तर गाईज, सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओ. दॅट्स इट फॉर डी. बाय.